आपले मत दिला अखिल भारतीय सेनेचा तर सध्या मी आली आहे भायखळ्याच्या प्रभाग क्रमांक 207 इथे आणि आपल्यासोबत आहेत अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार योगिता अरुण गवळी. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, त्यांचा विकास आराखडा जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, तर कसं वाटते? पहिलीच टर्म आहे, काय भावना आहेत? चांगलं वाटतं. ॲक्च्युली एक अनुभव आहे हा. फिलिंग आहे. दीदींबरोबर आधी प्रचार केले, पण स्वतःसाठी करिता ते वेगळीच फिलिंग आहे. सर्वांची ब्लेसिंग्स घेणे, लोकांना ओळखून घेणे आणि छान वाटतं. तुम्ही राजकारणात आता म्हणजे इथे निवडणुकीसाठी पहिल्यांदा उभे आहात, पण समाजकार्य केलेलं आहे. तुम्ही कार्यकर्त्या म्हणून पण राहिलेला आहात. पॅड वुमन म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तुमचे इंटरव्ह्यूज पण तसे झालेले आहेत नॅशनल टीव्हीज वगैरेवरती. तर काय काय कामं, विकास कामं तुम्ही यापूर्वी केलेली आहेत? NGO थ्रून आपण भरपूर कामं केली आहे, जसे महिलांसाठी, एम्प्लॉयमेंटसाठी, यूथ स्किलिंगसाठी, गर्ल्स हायजीनसाठी असे आपण भरपूर कामं राबवली आहे. आणि छान वाटलं त्या काळी लोकांशी कनेक्ट करणे, लोकांचे जनरल प्रॉब्लेम्स काय ते समजून घेणे आणि ते त्याच्यामध्ये कनेक्शन केलं तर चांगले संबंध जोडले आमचे त्यांच्यात. मग आता सध्या काय विकास आराखडा आहे, काय विजन आहे सध्याचं? विजन आहे ऑब्व्हियसली आमचं 207 वॉर्ड आणखी बाकीचे जसे वॉर्ड जसे डेव्हलप झाले, हे पण वॉर्ड तसं डेव्हलप हो. लोकांची जी बेसिक समस्या आहे पाण्याची, गटराची, ड्रेनेज लाईनची आणि किंवा रिडेव्हलपमेंटची, ही लवकर सॉल्व्ह हो. चांगलं इथे आमची जी यूथ आहे त्यांना चांगलं एज्युकेशन मिळावा, महिलांसाठी चांगला हेल्थ डिपार्टमेंट असावी. तीच फक्त एक आय विश टू लुक ऑन टू दॅट. आणि पक्षप्रमुख अरुण गवळी यांनी सगळ्या उमेदवारांना काय एक असा हे दिला आहे मूलमंत्र सध्या? डॅडीनीचा महामंत्र दिला ॲक्च्युली, लोकांसाठी उभे राहिले तर लोकांसाठीच कामं करावा. जसे डॅडीनी कामं केले, आय थिंक अख्ख्या महाराष्ट्राच्या हिस्ट्रीमध्ये कोणी अशी कामं केली नसतील. कारण डॅडी म्हणजे आज लोक प्रॉब्लेम घेऊन आले की लगेच त्याचं सोल्युशन देतात आणि ते पण मजबूत टिकाऊ क्वालिटी काम करतात. मग राजकारणातला आदर्श कोण आहेत आपला? डॅडी. धन्यवाद. नमस्कार. ह्या आशाताई अरुण गवळी आहेत, ज्यांना आपण सगळे ओळखतोच. पहिल्यांदा तुमची मुलगी निवडणुकीसाठी उभी आहे, काय भावना आहेत? तुम्हाला कसं फील होतं आहे? मला फील तर एक समाजासाठी, समाजाच्या कामासाठी, समाजाच्या उपयोगी पडण्यासाठी आणि एरियाचा विकास करण्यासाठी. तर ही फील एक तर पूर्वीपासून आहे का आपल्या घरातला व्यक्ती उभं राहिलं तर जातीने काम करीन का. तर गवळी साहेब सतत आज 20-30 वर्षापासून समाजाचे कामं करतात का. राजनीती नाही म्हणून एक माणुसकी म्हणून त्यांच्याकडे ती खूबी आहे काम करण्याची, त्यागाची भावना आहे आणि लोकांना, गरिबांना, सर्वांना मनात घेण्याची त्यांची इतकी शक्ती आहे, प्रेम करण्याची. पण त्यांची हटके काहीतरी ते वेगळेच काय आहे, म्हणजे लोकांवर छाप पडणारी, लोक त्यांच्यावर आकर्षित होणारी, प्रेम करणारी. एक वडीलधारी माणसा जो असतो त्याच्या पाहण्याचा दृष्टिकोन तसा गवळी साहेबांचा रुतबा आहे. आणि त्याच्यात माझी मोठी मुलगी गीता गवळी, तिने तर सेम वडिलांसारखेच तिचे बोलतात ना, चाराने अर्धे गुणच आहे का. तिचे बी मन उदार आहे, कामं करण्यात सतत ती सक्षम आहे, देण्यात उदार आहे आणि करून घेणे तिच्या एक वेगळीच खूबी आहे. का तिच्या इलेक्शन असो नसो पण ती सतत ऑफिसमध्ये असते. लोक येतात तर ते हॉस्पिटलची कामं असो, शाळेची असो, गटारची असो, कचऱ्याची असो, पाण्याचे प्रॉब्लेम असो, हे सगळे कामं ती लगेच सोडवते. आणि तशीच माझी ही छोटी मुलगी तर आज 2-3 महिन्यापासून तर जातीने एरियात जाऊन कामं भरपूर केली. मग ते कचऱ्याचे ढीग असो, डोंगराचे डोंगर पडलेली, आधीचे नगरसेवक, आमदार, पण त्या लोकांनी मानवाच्या एक अशा दृष्टिकोन त्यांचा पाहण्याचा का मानवाचे एक कचऱ्यामध्ये राहतात, कसे जगत असेल, यांची कसे हाल होत असेल हे विचार न करता त्यांनी कधी हे एरिया साफ केला नाही. तर योगिताने भरपूर कामं केली. आपले वयोवृद्ध लोक आहे जे, त्यांच्यासाठी संडास बांधून दिले, बाथरूम 10-1 बाथरूम. मग तिच्या परीने तिच्या यांनी तिला जितकं होतं तिने भरपूर कामं केली, रोडची कामं केली. तर त्याच्यात मला मग अभिमान वाटतो का अरे आम्हाला तीच पाहिजे होता आणि लोकांचं काम करणारी असंच मुलं अशी पाहिजे का कामं करणारी पाहिजे. तशी डॅडींची इच्छा आहे म्हणून तिला उभी केली. बस सर्वांचा आशीर्वाद मिळतो आहे, लोक खुश आहे का डॅडींची मुलगी आहे आणि डॅडीने जसं काम केलं आहे
त्यांचं टेम्परवारी काम नाही, 20 वर्षाचं काम अजून बी बोलत जागृत आहे आणि जनतेच्या मुखातून जागृत आहे. तर बस आशीर्वाद तुम्ही भेटेल. अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस आहात, तर इथल्या मतदारांना काय एक संदेश देऊ इच्छिता? मी इथल्या आमच्या भाईखिड्याचे मतदारांना हीच नम्रतेची सर्वांना मनापासून हीच विनंती करीत आहे की जसं तुम्ही एवढ्या वर्ष गवळी साहेबांचं काम बघितलं, त्यांच्यावर प्रेम केलं, तसंच माझ्या मुली बी काम करत राहीन, तुमची सेवा करत राहीन. हे तर आमचा ध्येय आहे करण्याचा. तर त्यांना पुढच्या भविष्य तुमच्या कामासाठी त्यांच्या भविष्य तुम्ही त्यांना बळ द्या आणि येणाऱ्या 15 तारखेला भाऊ असा मत द्या का बहुमताने त्यांचा विजय हो आणि तुमचा आशीर्वाद प्रेम मिळो, हीच त्यांच्याकडे माझी प्रार्थना आहे जनतेला आणि प्रेम. धन्यवाद. तर ह्या होत्या अरुण गवळी यांच्या कन्या आणि पत्नी, त्यांच्याशी आपण आता सध्या संवाद साधला. कॅमेरामॅन राजेंद्र गायकवाडसह मी आरती धबाले. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.